आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। अकोल्यामधून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आज नामांकन अर्ज दाखल करणार। वंचितचे कार्यकर्ते जोरदार शक्ती प्रदर्शन करणार। अमरावती लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांचा उमेदवारी अर्ज आज मागे घेण्याची शक्यता। अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर वंचितच्या उमेदवारीला पाठिंबा देणार। अमरावती लोकसभा मतदारसंघातून रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर उमेदवारी अर्ज मागे घेणार। वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवणार। महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर आज बुलढाण्यातून नामांकन अर्ज दाखल करणार। आदित्य ठाकरे, रोहित पवार, अंबादास दानवे यांची उपस्थिती असणार। दरवर्षी पावसाची कृपादृष्टी असणारा पश्चिम महाराष्ट्र यंदा मात्र टँकरग्रस्त। पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या 4 जिल्ह्यांमध्ये 364 टँकरनं पाणीपुरवठा। सातारा आणि पुण्याला सर्वाधिक झळ। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। संयुक्त अरब अमिरातीला 10,000 टन कांदा निर्यात करण्यास केंद्र सरकारची परवानगी। परदेशी व्यापार विभागानं अधिसूचना काढली। गुढीपाडव्याआधीच सोनं 72,000वर जाण्याची शक्यता। मुहूर्ताच्या खरेदीसाठी मागणी जोरात। मुंबईच्या सराफा बाजारामध्ये 24 कॅरेट शुद्धतेचं सोनं बुधवारी प्रति 10 ग्रॅम 70,000 रुपयांवर। राजू शेट्टी यांना सोबत घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून मशाल चिन्हावर न लढण्याचा निर्णय। संजय राऊतांचं स्पष्टीकरण। तर 30 वर्ष शेतकरी चळवळीमध्ये असताना आता मशालवर कसं लढणार, राजू शेट्टींचा सवाल। बीड लोकसभेची निवडणूक लढवण्यावर ज्योती मेटे ठाम। तर शरद पवार गटाकडून लोकसभा लढवण्याची विचारणा झाल्याची मेटे यांची माहिती।